नमस्कार मित्रांनो. आपण आपल्याकडे आता चालू घडामोडी जून 2025चे आपल्या घडामोडी आहेत आणि 1 जून ते 23 जून पर्यंतचे चालू घडामोडी उपलब्ध आहेत. 105 पेजेसची PDF आहे, तुम्ही बघू शकता इथं 105 पेजेस. ठीक आहे. तर आता जे काही एक्झाम आलेली आहे आपली नोंदणी आणि मुद्रांकची, तर त्यासाठी या 6 महिन्याच्या घडामोडी आपल्याला खूप गरजेच्या आहे. आणि आपण काय केलंय, आता ही जून ते 23 जून पर्यंत अपडेटेड आहे. 105 पेजेसची आहे. इथं आपण पेज नंबर पण दिलेले आहेत. सोबतच तुम्हाला जी PDF उपलब्ध असणार आहे, त्यामध्ये आपण हे सगळे टॉपिक जे आहेत तर ते कव्हर केलेले आहे. ठीक आहे. आणि हे आपल्याकडं म्हणजे जानेवारी 2025 पासून ते जून 2025 6 महिन्याच्या घडामोडी उपलब्ध आहेत. त्याच्या PDF पण अवेलेबल आहेत. प्रत्येक PDF मध्ये 100+ पेजेस आहेत. ठीक आहे. तर याच्यासाठी तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुम्हाला PDF जी जर अवेलेबल करून करून दिला जाईल. माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे की मी तुम्हाला पूर्ण PDF घेईल. मी तुम्हाला फक्त एक PDF दाखवतो. 105 पेजेसची PDF, इथं पेज नंबर आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण आता आंतरराष्ट्रीय घडामोडी जसे आपण बघू शकतो. आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेचे अध्यक्षपद ह्या वेळेस जे आहे तर ते भारताकडे आलेले आहे. आणि त्याचे अध्यक्ष कोण असणार आहे तर श्रीनिवासजी जे आहेत, तर व्ही श्रीनिवासजी जे, तर हे या आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेचे अध्यक्षपद असणार आहे. ते त्याचा कालावधी वगैरे सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आहे तिथे दिलेल्या आहे. म्हणजे एक जी न्यूज आहे आपली, तर एक न्यूज आपल्या भरपूर काही गोष्टी जी आहे तर ती म्हणजे कव्हर करते. जसं की आता आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था ही 31 देश, 20 राष्ट्रीय विभाग, 15 शैक्षणिक संशोधन केंद्र यांचे एकजूट असलेली वैज्ञानिक प्रशासकीय संस्था आहे. तर किती हा एक पॉईंट क्लिअर झाला. त्याच्यानंतर भारत वर्ष 1998 पासून प्रशासकीय सुधारणा विभागाद्वारे या संस्थेचा सदस्य आहे. तर कधीपासून आहे, तर 1998 पासून आहे. ठीक आहे. सोबतच यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे जे काही DARPG चे सचिव आहेत. ठीक आहे. तर हे श्रीनिवासजी आहेत. यांची भारताची उमेदवारी आंतरराष्ट्रीय प्रशासन विसा सदस्य अध्यक्षपदासाठी 2025 ते 2028 या कालावधीसाठी केलेली आहे. ठीक आहे. आणि एक याची निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्ये कोण कोण होतं तर हे 4 देश होते. त्यानंतर शेवटी कोण होतं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम टप्प्यात होते. आणि 3 जून रोजी ही निवड करण्यात आली. तर याच्यात 141 मध्ये 87 मतदान मतदानाने जे आहे तर ते भारत जे आहे तर 87 मतदान जे आहे तर भारताला जे मिळालेलं आहे, आणि ऑस्ट्रेलियाला 54 मतदान जे आहे तर ते मिळालं होतं. IASचं जे फुल फॉर्म आहे तर ते इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्स. तर अशा काही गोष्टी आहे मित्रांनो, अशा आपण कव्हर केलेल्या आहेत. त्यानंतर 11वा ब्रिक्स संसदीय मंच जो आहे, तर त्याबद्दल पण आपण माहिती जी इथे घेतलेली आहे. 4 ते 5 जून रोजी ब्राझील या इथे 11व्या ब्रिक्स संसदीय मंच जो आहे तर तो पार पडलेला आहे. लोकसभाचे सभापती श्री ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाने सहभाग घेतला होता. तर लोकसभा सभापती कोण आहेत? ओम बिर्ला हा एक पॉईंट असा क्लिअर होतो. त्यानंतर इथं देश किती आहेत सध्या, तर त्याची पण माहिती दिलेली. त्यानंतर थीम कोणती आहे, त्याची पण माहिती दिलेली आहे. आणि जे 11वा जो आहे तो ब्राझीलमध्ये झाला. आता 12वा जो काही संसदीय मंच आहे, तर तो भारतात होणार आहे. अशा आपण भरपूर काही 4 4 5 5 क्वेश्चन तुमचे प्रत्येक एका एका घडामोडीमध्ये कव्हर होते. त्यानंतर फैजन झाकी हे US स्पेलिंग बी चॅम्पियनशिप मध्ये विजेते ठरलेले आहे. स्पेलिंग बीचे 97वे आवृत्तीचे हे विजेता ठरलेले आहेत. हे भारतीय वंशाचे आहे. सगळी काही गोष्टी दिलेली आहे मित्रांनो याच्यात. सोबतच टाटा आणि फ्रान्सचा करार. तर हा करार कधी झाला, कशा संदर्भात झाला? टाटाची ॲडव्हान्स सिस्टीम कंपनी आणि फ्रान्सची डेझॉल्ट ॲव्हिएशन कंपनी राफेल बनवणारी कंपनी आहे. तर ह्या कराराअंतर्गत काय होणार आहे, तर लढाऊ विमानाचा जो फ्युजल म्हणजे मुख्य ढाचा जो आहे तर तो भारतात बनवण्यासाठी हा पहिला टप्पा असणार आहे. आणि फ्रान्सच्या बाहेर हा भाग बनवण्याचा हा पहिलाच प्रकल्प आहे. कुठं होणार आहे तर याचं उत्पादन हैदराबाद, भारत येथे होणार आहे. कराराची रक्कम वगैरे सगळी काही माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे.
सोबतच चीनने चिमक पुरवठा रोखला. तर पूर्ण माहिती आहे मित्रांनो, एवढी वाचून घ्या, एवढा वेळ नाही माझ्याकडे आता. एक 12 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत जी आहे तर ती प्रवेश बंदी आहे. पूर्ण काही माहिती दिलेली तुम्हाला इथं, पूर्ण माहिती आहे. त्यानंतर भारत आणि मंगोलिया सरावाचं नाव आहे नॉर्डिक एलिफंट. तर भारत मंगोलिया संयुक्त लष्करी सराव आहे. अ, हा दरवर्षी भारत आणि मंगोलिया म्हणजे होत असतो. आणि 16वी आवृत्ती कुठं झाली होती तर मेघालय इथं झाली होती. आणि 17वी आवृत्ती आहे ही 31 ते 13 जून इथं मंगोलियामध्ये झालेली आहे. त्यानंतर शांतता रक्षण सराव, ज्याला आपण खान क्विस्ट असं नाव आहे त्या सरावाचं. तर याची ही 12वी आवृत्ती होती, 14 ते 18 जून मंगोलिया इथेच झालेली आहे. ठीक आहे. याची माहिती असू दे. भारतासह 25 प्लस देश जे आहे तर ते सहभागी होते. त्यानंतर भारत आणि फ्रान्सचा सराव, त्याला आपण शक्ती सराव म्हणतो. हे या वर्षीचे जे आहे तर ते अ, 8वी आवृत्ती होती. ही फ्रान्समध्ये पार पडली 18 ते 1 जुलै. त्यानंतर शक्ती नावाचा भारत आणि फ्रान्स यांच्यातील संयुक्त लष्कर सराव 2024 मध्ये झाला. हा सराव मेघालय इथे पार पडला. जो आधीचा सराव होता तर तो मेघालयमध्ये झालेला आहे. आणि या वर्षीचा जो आहे तर तो फ्रान्समध्ये झालेला आहे. त्यानंतर बांगलादेशचे राष्ट्रपती किताब जो आहे तो रद्द करण्यात आला. तर बांगलादेशचे राष्ट्रपती कोण होते तर शेख मुजीबुर रहमान हे होते. यांना बंगबंधू सुद्धा म्हणलं जायचं. आंतरराष्ट्रीय आक्रमतेचा बळी पडलेला निष्पाप मुलांचा दिवस हा दिवस आहे. याच्याबद्दल पण माहिती दिलेली, थीम वगैरे जे काही असेल तुम्ही बघून घ्या. वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे थीम पण दिलेली आहे. त्यानंतर भारत आणि नॉर्वे करार. तर भारतात पहिले ध्रुवीय संशोधन जहाज तयार करण्यासाठी भारत आणि नॉर्वे करार जो आहे तो झाला आहे. त्याची रक्कम पण इथं दिलेली आहे कराराची. आणि कुठं होणार आहे उत्पादन तर ते पण दिलेलं आहे, कोणासोबत झालेलं आहे भारतामध्ये. आणि सुरुवात कधी होणार आहे त्याबद्दल पण माहिती आहे. त्यानंतर भारत आणि मध्य आशियाची जी बैठक आहे तर ही बैठक 6 जून रोजी पार पडली. ही 34वी बैठक होती, नवी दिल्ली इथं पार पडली. आणि भारताने 2024 मध्ये दुसरी भारत मध्य आशिया शिखर परिषद आयोजित करण्याची जाहीर सुद्धा केलेली आहे. कुठं आयोजित होणार आहे तर भारतात होणार आहे. ही 4थी बैठक होती. हे असू दे, सहभागी देश पण इथं दिलेले आहे तुम्हाला. सोबतच जे एम एस धोनी आहेत तर हे ICC हॉल ऑफ फेम मध्ये यांचा समावेश झालेला आहे. तर ते 11वे जे आहे तर ते भारतीय आहेत, त्यांचा समावेश ICC हॉल ऑफ फेम मध्ये झालेला आहे. नंतर सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे 2025 मध्ये आपल्या पंतप्रधानांना काही परकीय नागरी सन्मान मिळालेले, सर्वोच्च नागरी सन्मान. तर त्याच्यामध्ये श्रीलंकाने दिलेला सन्मान आहे 5 एप्रिलमध्ये. त्यानंतर 11 मार्चला मॉरिशसने दिलेला सन्मान आहे, इथं नाव पण दिलेले आहे. त्यानंतर आता 16 जूनला जो काही सन्मान मिळाला आहे त्यांना तर सायप्रस या देशाकडनं मिळाला आहे ग्रँड क्रॉस द ऑर्डर ऑफ मॅग्रेगस थर्ड. अशी माहिती इथं दिलेली आहे. त्यानंतर जागतिक बँकेचा प्रायव्हेटी अँड इक्विटी ब्रीफ अहवाल. तर या अहवाल काय सांगतो याची पूर्ण माहिती तुम्ही रीड केली की तुम्हाला लक्षात येऊन जाईल. त्यानंतर UPI प्रणाली वापरणारे आंतरराष्ट्रीय देश. तर UPI वापरणारा पहिला देश भारत आहे 2016 पासून. त्यानंतर भूतान आहे. आणि अजून काही जे आहेत तर ती पूर्ण माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. रीड केली की तुमच्या लक्षात येऊन जाईल भरपूर काही गोष्टी याच्यामध्ये. आणि हा क्वेश्चन जो आहे तर हा एक्झाममध्ये आलेला होत म्हणजे डेली अनालिसिसच्या पेपरमध्ये होता. काय सांगितलं तिथं केवळ एप्रिल 2025च्या 1000. सरकारच्या म्हणण्यानुसार हे जे एवढे देश आहे फ्रान्स, दुबई, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर, भूतान आणि नेपाळ हे UPI पेमेंट स्वीकारणारे देश आहे. तर ही न्यूज होती, त्यासोबतच आपण हे सगळे बाकीचे पॉईंट सुद्धा घेऊन टाकलेले. तर हे तुम्हाला माहिती असू दे. त्यानंतर जागतिक लिंग गुणोत्तरचा अहवाल 12 जून रोजी प्रसिद्ध झाला. कोणी केला, त्यानंतर किती देश होते आणि भारताची स्थिती. भारताचा आता 131वा क्रमांक आहे 2025 मध्ये. त्यानंतर लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन 2025. तर पहिला टप्पा
17 मार्चला पार पडला दुसरा टप्पा, याची थीम आणि पूर्ण काही माहिती दिलेली आहे, ती बघून घ्या तुम्ही. त्यानंतर फ्लाइंग शेम चळवळ, ही चळवळ कशाबद्दल आहे त्याची पण पूर्ण माहिती दिलेली आहे, ती बघून घ्या. त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासागर परिषद, युनायटेड नेशन ओशन कॉन्फरन्स थर्ड जी आहे, तर ती 9 ते 13 जूनमध्ये फ्रान्समध्ये झालेली आहे. त्याबद्दल सगळी काही माहिती तर दिलेली आहे, तुम्ही ती बघून घ्या. आणि याच्यासाठी मित्रांनो, या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, याची PDF जी तर तुम्हाला अवेलेबल करून दिला जाईल. त्यानंतर ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग अहवाल, त्यानंतर ANSI आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन चित्रपट महोत्सव. तर या चित्रपट महोत्सव आहे तर हा फ्रान्समध्ये पार पडलेला आहे. फ्रान्सचाच आहे, दरवर्षी फ्रान्समध्येच पार पडत असतो. पण भारतात बनवलेला एक छोटा ॲनिमेशन चित्रपट ज्याचं नाव आहे देशी ऊन, या चित्रपटाला म्हणजे तिथं अवॉर्ड जो आहे तर तो मिळालेला आहे. आणि हा चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते तर सुरेश हिरियट हे होते. त्या ते शिवून या चित्रपटाला ज्युरी अवॉर्ड जो आहे तर तो मिळालेला आहे. त्यानंतर QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2026, ह्याचा एक अहवाल जो आहे तर तो 19 जून रोजी आलेला आहे. त्यात काय सांगितलं तर प्रथम देशातील 54 विद्यापीठे जागतिक यादीत आलेली आहे. त्यानंतर विश्व बालकामगार विरोधी दिन, ठीक आहे. त्याच्यासोबत त्याची थीम, प्रगती स्पष्ट आहे पण अजून काम बाकी आहे, चला प्रयत्नांना गती देऊया, अशी विश्व बालकामगार विरोधी दिनाची थीम होती. त्यानंतर आता काही राष्ट्रीय घडामोडी. अं, अहिल्यादेवी होळकरची 300वी जयंती होती. पंतप्रधान मोदींनी लावले सिंदूरचे वृक्ष, कुठं लावले तर ते पण सांगितले. त्यांना हे कोणी भेट दिले तर शौर्य दाखवलेल्या कच्छमधील महिलांनी. श्रुती दक्ष, एनडीएच्या 148व्या पासिंग आउट परेडमध्ये त्यांनी इतिहास रचलेला आहे. एनडीएच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच महिला कॅडेटची तुकडी जी तर एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडली. आणि याच्यामध्ये त्यांना काही अवॉर्ड वगैरे जे आहे तर सन्मान जे आहे तर ते मिळालेलं आहे. त्यानंतर राष्ट्रपतीच्या ADC म्हणून पहिल्यांदाच जे आहे तर महिला अधिकारी आलेल्या आहेत. या आहेत त्या महिला अधिकारी. भारतातील पहिले व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट, याबद्दल पण माहिती दिलेली आहे. पूर्ण काही माहिती आहे, तुम्ही बघून घ्या. आणि हा स्टोरेज प्लांट कुठं होणार आहे त्याच्याबद्दल पण माहिती आहे, उत्तराखंडमध्ये. सोबतच बल्क मालमत्तेसाठी उम्मीद पोर्टल जे आहे तर ते लॉन्च केलेलं आहे. हे पोर्टल कोणी लॉन्च केलं आहे त्याबद्दल पण माहिती आहे. केंद्र सरकारने बल्क मालमत्तेच्या क्रांतिकारी पाऊल उचलले व केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, या मंत्रालयाने जे आहे तर ते उम्मीद पोर्टल जे आहे तर ते लॉन्च केलंय मालमत्तेच्या नोंदणीसाठी व मालमत्तेच्या नोंदणीसाठी. आणि 17 अंकी युनिक ID तयार केला जाणार आहे यानुसार. पूर्ण माहिती तुम्ही एकदा बघून घ्या. पोर्टलवर नोंदणी असलेल्या प्रत्येक नोंदणीकृत वर मालमत्तेला 17 अंकी अल्फान्यूमेरिक कोड जो आहे तर तो मिळणार आहे. त्यानंतर रेपो दरात जी आहे तर ती कपात झाली. यावर्षी 7 फेब्रुवारीला एकदा कपात झाली, त्यानंतर 9 फेब्रुवारीला कपात झाली, परत 6 जूनला कपात झाली. तर 7 फेब्रुवारीला मग 0.25 न झाली, 9 एप्रिलला पण 0.25 न झाली. तर त्याद्वारे जो रेपो दर आहे 6 झाला होता. त्यानंतर 6 जूनला 0.50 न कपात झाली आणि रेपो दर जो आहे तर तो डायरेक्टली 5.50 झाला. तर हे माहिती असू द्या, पूर्ण काही माहिती तर दिलेली आहे. त्यानंतर भाषा हब, भारतीय भाषा अनुभाग संस्थापना. भारतीय भाषा अनुभाग भारत सरकारने 2025 मध्ये स्थापन केले, ठीक आहे. 6 जून रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. गरज काय याची तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रशासनाला वसाहतमुक्त करण्यासाठी भाषा हब जो आहे तो सुरू केलेला आहे. सोने चांदी, याचं जे आपण कर्ज घेतो बँकेकडनं तर याच्यात काही जे नियम आहेत तर ते नियम चेंज झालेले आहेत. तर हे जुने नियम आहेत, हे नवीन नियम आहेत. सोन्याच्या किमतीत 75% जसं की आता 85% कर्ज आपल्याला मिळणार आहे. आधी 75% होतं, आता 85% कर्ज मिळणार आहे.
उत्पन्नाचा पुरावा, क्रेडिट स्कोअर सर्व कर्जांसाठी अति आवश्यक होतो. आता 25 लाखापर्यंत गरज पडणार नाहीये. कर्जाची परतफेड त्याच्यासाठी नियम ठरलेले नव्हते, पण आता 12 महिन्यात पूर्ण परतफेड मुद्दल प्लस व्याजासह करावी लागणार आहे. त्यानंतर तारण कसं असणार आहे, तर सोन्याचे दागिने 1 किलो, सोन्याचे शिलके 50 ग्रॅम, चांदीचे दागिने 10 किलो. कर्ज बंद केल्यानंतर तारण परत 7 दिवसात परत न केल्यास 5,000 प्रतिदिन भरपाई जी आहे तर ती फायनान्स कंपनी जी काही असेल बँक वगैरे तिला द्यावं लागणार आहे. त्यानंतर जर चोरी झाली, नुकसान झाली, तर त्यासाठी आधी काही अटी नव्हत्या. आता पूर्ण बाजार मूल्य जे आहे तर ते त्या ग्राहकाला द्यावं लागणार आहे. आणि कर्ज न फेडल्यास लिलाव, थेट लिलाव होता, पण आता तसं नाही आहे. जो काही ग्राहक असणार, कस्टमर असणार, त्याला नोटीस द्यावं लागणार आहे, मग लिलाव होणार आहे. त्यानंतर कर्जाची कागदपत्रे इंग्रजी किंवा बँकेच्या भाषेत असायची, पण आता स्थानिक भाषेत जी आहे तर ती असणार आहे. आणि हे जे नियम आहे तर 1 एप्रिल 2026 पासून जे आहे तर ते लागू होणार आहे. रेल्वे आरक्षण चार्ट याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. लडाख अधिकृत भाषा अधिनियम, लडाखची काही अधिकृत भाषा आहे तर 5 भाषा मान्य करण्यात आलेल्या आहे लडाखसाठी. त्याची यादी पण दिलेली आहे, तुम्ही बघून घ्या. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2025चा लाभांश किती आहे, पूर्ण माहिती आहे, तर तुम्ही बघून घ्या त्याबद्दल पण. अहमदाबाद विमान अपघात, अहमदाबाद विमान अपघात जो झालेला आहे तर त्या विमानाचं नाव काय होतं, त्याची पूर्ण माहिती आहे. त्या विमानाचा प्रकार काय होता, अपघाताची डेट काय होती, त्यानंतर ब्लॅक बॉक्स किती होते, किती असतात, कुठे असतात ठेवलेले, कलर कोणता आहे ब्लॅक बॉक्सचा, सगळी काही माहिती इथं दिलेली आहे. त्यानंतर मृतांच्या वारसांना टाटा समूह देणार 1 कोटी. तर टाटा समूह जे आहे तर प्रत्येकाला 1 कोटी रुपये देणार आहे ज्यांचा मृत्यू झाला त्या विमान अपघातमध्ये. त्यानंतर फ्लिपकार्ट को मिला NBFC का लायसन्स. तर ही पूर्ण माहिती तर दिलेली आहे. आणि जसं की फ्लिपकार्ट आपल्या सुपर डॉट मनी नावाच्या फिनटेक प्लॅटफॉर्म द्वारे किंवा आपल्या मोबाईल ॲपद्वारे जे आहे तर ते कर्ज आता देणार आहे. जसं की आता फ्लिपकार्टला NBFCचं लायसन्स भेटलेलं आहे, तर याद्वारे आता फ्लिपकार्ट जे आहे तर ते कर्ज देणार आहे ग्राहकांना. कशाद्वारे देणार आहे तर सुपर मनी या फिनटेक प्लॅटफॉर्मद्वारे देणार आहे. ऑपरेशन चक्र, तर ऑपरेशन चक्र काय आहे, कोणी राबवलंय, कधी राबवलंय, पूर्ण माहिती आहे. त्यानंतर मिनीरत्न कॅटेगरी फर्स्ट स्टेटस, तर याच्याबद्दल मिनीरत्नचा एक जो दर्जा आहे तर तो कोणाला मिळाला आहे, ह्या 3 कंपन्या आहेत. म्युनिशेशन इंडिया लिमिटेड, आर्म्ड व्हेकल निगम लिमिटेड, इंडिया ऑप्टल लिमिटेड. जातीनिहाय जनगणना, तर केंद्र सरकारने 30 एप्रिल 2025 रोजी एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. आगामी जी 16वी जनगणना आहे तर ही जातीनिहाय जनगणना असणार आहे. आणि भारतात शेवटची संपूर्ण जातीनिहाय जनगणना जी आहे तर 1931 मध्ये करण्यात आली होती. 1951 नंतर फक्त SC ST ची जनगणना जी आहे तर ती केली जाते. त्यानंतर जी जनगणना होणार आहे 2 टप्प्यात होणार आहे. हा पहिला टप्पा, हा दुसरा टप्पा. पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 होणार आहे बर्मा प्रदेशात. दुसरा टप्पा 1 मार्च 2027 होणार आहे. पूर्ण काही माहिती इथं दिलेली आहे. आणि 16 जून 2025 रोजी अधिकृत राजपत्रात अधिसूचित केली जाईल. सोबतच भरपूर काही माहिती दिलेली आहे. जसं की आता सगळ्यात आधीची जनगणना कधी झाली होती जातनिहाय, तर 1881ला. त्यानंतर 1931ला शेवटची होती. नंतर 1941ला पण झाली होती, पण ते आकडे समोर नाही आले. त्यानंतर 1951ला पासून SC ST ची जनगणना होते. पूर्ण काही माहिती इथं दिलेली आहे. त्यानंतर NTPCच्या CSR अंतर्गत कन्या सशक्तीकरण अभियान, पूर्ण माहिती तुम्ही एकदा वाचून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. पण त्यानंतर नवीन रामसर साईट्स जे आहेत तर जून 2025 मध्ये भारतातील 2 नवीन ठिकाणांना रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आली. तर त्याच्यात एक किचन, दुसरं आहे मेनार, दोन्ही पण येते राजस्थानमध्ये. आता एकूण 91 संख्या जी आहे तर ती रामसर साईटची झालेली आहे. त्यानंतर जून 2025 मध्ये नवीन जे हॅटॅग जे आहे तर ते मिळालेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात मिराज येथे मिळाले. त्यानंतर नंदुरबारला पण मिळाले. नंतर गोवन फेनी गोवा येथे पण मिळाले. कशा कशाला मिळाले पूर्ण माहिती तुम्ही एकदा बघून घ्या ते. तिथं टेबलमध्ये माहिती दिलेली आहे.
आणि भारताचं लक्ष्य काय आहे 2030 पर्यंत, तर 1000 GI टॅगचं भारताचं लक्ष आहे. महाराष्ट्रात किती GI टॅग मिळाले 2 जून 2024 पर्यंत, तर 34 GI टॅग जे तर ते मिळालेले आहे. त्यानंतर बेंगळूर भारताची लिपड राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. पूर्ण काही माहिती आहे, तुम्ही बघून घ्या. आधी मुंबई होती, आता बँगलोर आहे. त्यानंतर रुद्रास्त विटोल ड्रोन. तर हे रुद्रास्त्र विटोल ड्रोन जे आहे ते स्वदेशी बनावटीचं आहे. याबद्दल पूर्ण माहिती तुम्ही एकदा इथं बघून घ्या. याची चाचणी जी आहे तर 11 ते 12 जून इथं पार पडली पोखरण फायरिंग रेंजमध्ये. त्याच्यानंतर कॅबजिनीचा वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट. वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट काय सांगतो याबद्दल पूर्ण माहिती इथंही बघून घ्या. व्यापार सखी उपक्रम, त्यानंतर नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन, त्यानंतर राजनाथ आम, त्यानंतर टोल पास योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली. अं, त्यानंतर दिल्ली मेट्रो अँटी डिपेसमेंट मोहीम. त्यानंतर काही महाराष्ट्राच्या घडामोडी, महाराष्ट्रातील शासकीय कार्यालय सौर ऊर्जेवर. तर हे जे काही आता महाराष्ट्रातील शासकीय कार्यालय जे हे सौर ऊर्जेवर होणार आहे, तर याच्यासाठी एक राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीचे अध्यक्ष राज्याचे जे मुख्य सचिव सुजाता सैनिक आहेत, तर ह्या असणार आहे. आणि 15 डिसेंबर 2025 पर्यंत जे काही शासकीय इमारती आहेत ते सौर ऊर्जेवर चालित करण्यात येणार आहे. अशी पूर्ण माहिती आहे इथं. याच्यासाठी स्कीम कोणती, तर PM सूर्यघर मोफत वीज योजना. त्यानंतर विश्व मराठी संमेलन. विश्व मराठी संमेलन 31 जानेवारी 2 फेब्रुवारी पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज ग्राउंडवर संपन्न झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर 14 विश्व मराठी संमेलन हा रंगारंग सूची स्वरूपात 26 ते 28 डिसेंबर 2025 दरम्यान नाशिक येथे पार पडणार आहे. हे पण माहिती तिथे दिलेली आहे. त्यानंतर पुरस्काराबद्दल पण माहिती आहे, थीम पण दिलेली आहे अभिजात मराठी. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार आहे. त्याचे अध्यक्ष कोण असणार आहे, तर रवींद्रनाथ भोसले हे असणार आहे. त्यानंतर मुंबई मेट्रो 3 NCEMC कार्ड, याबद्दल पण पूर्ण माहिती आहे. महाराष्ट्राबद्दलच आहे, तर हे माहिती असू द्या. त्यानंतर म्हणजे इथं काय सांगितलंय का, जे मुंबई मेट्रो लाईन थर्ड आहे, तर यासाठी NCMC कार्ड जे आहे तर ते सुरू केलंय. म्हणजे आता याची गरज पडणार नाही कॅश व्यवहाराची, पूर्णपणे कॅशलेस होणार आहे. आणि हे कोण राबवतंय, तर SBI बँक NPCIच्या सहकार्याने जे आहे तर ते राबवते. हे जे कार्ड आहे तर मेट्रोसाठी लॉन्च केलेले आहे, NCMC कार्ड. भ्रष्टाचाराचे जे प्रकरण आहे तर आता 3च महिन्यात निकाली काढण्यासाठी सरकारने एक GR जून 2025 मध्ये जो आहे तर तो जारी केलाय. तर याबद्दल पूर्वी कसं होतं ना आता काय बदल झाले याबद्दल पण माहिती आहे. सोबतच राज्यातील 295 B.Ed महाविद्यालयांच्या मान्यता रद्द करण्यात आल्या. त्यानंतर हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान, हे किती ह्या वर्षी किती झाडे लावायचं लक्ष आहे. त्यानंतर महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण. तर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाने 17 जून रोजी महाॲग्री AI पॉलिसी 2025-29 जे आहे तर ते मंजूर केले. हे महाॲग्री AI पॉलिसी कोणी मंजूर केले, तर महाराष्ट्र मंत्रिमंडळाने. 5 वर्षाचा असणार आहे. 500 कोटीचा निधी जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे. आणि पूर्ण माहिती इथं कशासाठी काय आहे तर 25 जुलै शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात आला. आणि हा कोणी केला, तर मंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय, राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री. कोणता दिवस? 22 जुलै. आता पिनकोड विसरा, आता हा पिन सांगेल हवा असलेला अजून पत्ता, तर पिनकोड ऐवजी आता DG पिन जो आहे तर तो वापरला जाणार आहे. 10 अंकी DG पिन. 7 वर्षात FDI मध्ये महाराष्ट्र टॉप. सोबतच ICTला अंबानीकडून 151 कोटीची गुरुदक्षिणा. तर अंबानी यांनी 151 कोटीची गुरुदक्षिणाची तर ती ICTला दिलेली आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, ज्याचं पूर्वीचं नाव होतं UDCT, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. त्यानंतर मारुती चित्रमपल्ली, ज्यांना आपण अरण्य ऋषी म्हणायचो, यांचं निधन जे आहे तर ते 93व्या वर्षी झालेलं आहे, 18 जून रोजी, सोलापूर येथे. त्यांच्याबद्दल काही माहिती पण आहे, जसं की त्यांचे पुस्तके पक्षीकोश, प्राणीकोश, मत्स्यकोश अशी पुस्तके म्हणे. त्यानंतर 2006 मध्ये ते अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले. सोबतच त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यानंतर साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार. तर साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जो आहे, तर मराठीमध्ये प्रदीप कोकरे यांना मिळालेला आहे. त्यांचं कोणत्या साहित्यासाठी, कोणत्या पुस्तकासाठी येतात, खोल खोल दुष्काळाची डोळे ही कादंबरी आहे, या कादंबरीसाठी हे तर ती मिळालेलं आहे. त्यानंतर साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार, याची पण घोषणा 18 जून रोजी केली गेली. आणि एक तांब्याची पट्टी आणि 50,000 रुपयाचं स्वरूप असणार आहे. आणि मराठीमध्ये सुरेश सावंत यांना आबाळमाया या कविता संग्रहासाठी मिळालेली आहे. आणि हे जे पुरस्कार आहे तर दिल्ली येथे होणार आहे. त्यानंतर सोबतच आपण बाकीचे पण पुरस्कार इथे दिलेले आहेत, ते बघून घ्या. त्यानंतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या. राजीव घऊ यांची उपप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार, 22वा नॅशनल अवॉर्ड फॉर ई गव्हर्नन्स. जसं की आता पुस्तकाचे वितरण कुठं झालंय, त्यामध्ये सुवर्ण पदक जे जिंकलंय तर ते रोहिणी ग्रामपंचायत धुळे या ग्रामपंचायतने जिंकलंय. त्यानंतर राज्यस्तरीय पुरस्कार, सामाजिक न्याय विभाग पुरस्कारांचा प्रमुख सोहळा 10 जून रोजी पार पडला आहे मुंबई येथे. 130 पुरस्कार जे आहेत तर ते देण्यात आलेत. तर कोणते कोणते पुरस्कार आहेत? राज्यस्तरीय पुरस्कारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब, संत रविदास पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर पारितोषिक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार, असे पुरस्काराबद्दल पूर्ण माहिती आहे इथं. सोबतच राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार जो आहे तर तो प्रदान करण्यात आला. पुरस्काराची स्थापना आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कुल पुरस्कारामध्ये 15, त्यात ANM श्रेणीत महाराष्ट्रातील सुजाता बागुल यांना हा राष्ट्रीय फ्लोरन्स हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आला. त्यानंतर खेलो इंडिया बीच गेम्स बद्दल माहिती आहे. महाराष्ट्राला 20 मेडल जे आहे तर ते मिळालेले आहे. आणि बीच गेमचं आयोजन 1924 मध्ये केलं होतं, आणि त्याचा शुभंकर जो होता तर परल होता. हा, एक डॉल्फिन. त्यानंतर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, दक्षिण आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया, ICC वर्ल्ड चॅम्पियनशिप, अंतिम सामना कोणी खेळला, जिंकलं कोण, तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच विजेता झालाय, किती, 27 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर. त्यानंतर भारत इंग्लंड ट्रॉफी, भारत इंग्लंड जी ट्रॉफी आहे, तर या ट्रॉफीचे जे नाव आहे तर ते नाव बदललेलं आहे. सोबतच शूटिंग वर्ल्ड कप मध्ये महाराष्ट्राच्या आर्याने वर्ल्ड कप मध्ये जिंकले सुवर्ण पदक. महिला एकदिवसीय विश्वचषक, नंतर ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप, आंतरराष्ट्रीय योग दिन. आणि जसं की आता आपण ही माहिती बघतो, पंतप्रधानांनी काही भेटवस्तू दिल्या, G7 परिषद जी झाली कॅनडामध्ये, तर त्याच्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी ह्या काही भेटवस्तू ज्या आहेत तर त्या दुसऱ्या म्हणजे राष्ट्र अध्यक्षांना दिलेल्या आहेत. जसं की आता आपण इथं बघू शकतो, याला काय म्हणलं जाते, कोणार्क चक्र, ओडिसाचं कोणार्क चक्र आहे. तर याची प्रतिमा जी आहे तर ती जर्मनीचे चान्सलर जे आहे, त्यांना पंतप्रधान मोदी यांनी भेट दिलेली आहे. त्यानंतर ओडिसाचा ही जी पर्स आहे, सिल्वर फिलिग्री पर्स, ज्या कॅनडाच्या ज्या गव्हर्नर्स आहे, मॅरी सिमोन, त्यांना ही पर्स जी तर ती भेट दिलेली आहे. त्यानंतर पितळाचे हे जे बोधी वृक्ष म्हणलं जातं याला,
तर हे बोधिवृक्ष बिहारचं आहे. हे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना भेट दिलंय. त्यानंतर डोकरा नंदी, हा जो डोकरा नंदी आहे, तर हे तमिळनाडूचा आहे. आणि जे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना हे भेट दिलंय. त्यानंतर कोल्हापुरी सिल्वर फोर्ट, म्हणजे कोल्हापुरी चांदीचा कुंभ. हा जो कोल्हापुरी चांदीचा कुंभ आहे, हा महाराष्ट्रातला आहे आपला. आणि हा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बन्स यांना भेट दिलेला आहे. त्यानंतर ब्रास डोकरा घोडा छत्तीसगडचा आहे, तर हा दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्ष यांना भेट दिला आहे. त्यानंतर वारली पेंटिंग जी महाराष्ट्राची आहे, तर ही पेंटिंग मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत, तर त्यांना भेट दिलेली आहे. त्यानंतर जागतिक सिकल सेल दिन, तर त्यानुसार त्याची थीम काय आहे, त्यानंतर 2047 पर्यंत लक्ष्य काय आहे, त्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर जागतिक पातळीवर वीज उत्पादन करणारा भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश झालेला आहे. त्यानंतर IBCA जी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आहे, त्याची पहिली सभा जी आहे तर ती नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे. याचे अध्यक्ष कोण होते, त्यानंतर किती देशांनी सहभाग घेतला, पूर्ण काही माहिती तिथे दिलेली आहे. निधी किती जमा झाला, किती वर्षासाठी झाला. तर मित्रांनो, असे टोटल हे बघा, 105 पेजेसची ही PDF असणार आहे. या PDF साठी तुम्ही काय करा, तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर या PDF साठी तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ही PDF जी आहे तर ती उपलब्ध करून देण्यात येईल.